आमची जरा गरिबी हाताळली कर्ज पाणी जाईल. तुम्हाला कर्ज पाणी माणसाला सन्मान असतो बाबा. याच्यावर कर्ज नाही तेच पाहुण्या लावल्या माणसाला सन्मान असतो त्याला. कर्ज पाणी मला सांगा तुम्ही नेमका सन्मान म्हणजे काय? सन्मान म्हणजे त्या कामाला आमच्या प्रतिष्ठा मिळाली, आंतरराष्ट्रीय बाजाराची भाव मिळाले, पैसे देऊ, घेणाऱ्या पैशावर तुम्ही टॅक्स लावा, शेतीच्या उत्पन्नाच्या भावावर इन्कम टॅक्स लावा. आम्ही ते भरायला तयार आहे. पण कर्जबाजारी ठेवून तुम्ही आम्हाला जे दबावाखाली ठेवताय, लाचार म्हणून ठेवताय, ती एवढं जरा या सरकारनं बंद केली तर त्याच्यासाठी आपल्याला एक कोटी आहे. कांद्याचा विषय हा पोलीस मार्केट पाहिजे बटाट्याला, कांद्याला, साखरेला, कारण ते जीवन आवश्यक नाहीये. आणि जीवन आवश्यक नसताना फक्त कायद्यात लावलं मग तुम्ही जीवन आवश्यक शेतीमालाचे जसे हे आधारभूत किमती काढल्या तसं कांदा बटाटा कुठे याच्यामध्ये याची बी आधारभूत किंमत काढायला पाहिजे होती. काढली असते किमान 30-35 मागते तेवढी ते नाही असते आणि तेवढी कायदेशीर आपल्याला सरकारला मागता आली असते. जीवन आवश्यक मध्ये ना पण हाय मग ह्याचं धरायला पाहिजे होतं. हे जसं जीवन आवश्यकचे वस्तूचे माल झाल्या ह्याचे हे काम आम्ही का वाटतंय वाढलेलं आहे धान आहे धान बरं का. हे काय करते जरा कर्ज होण्याची काम नाही आपण ज्या असताना अधिकारी हक्को वसुलीला आलेले ती याच्यात वर्षाला लागेल धान आहे. धान बघा 12-13ला राज्य सरकारने पाठवले 2345 रुपये आणि केंद्राने त्याला पाठवले 1250 रुपये. आता हे 12-13ला सरकार कुणाचं होतं तर भाजपचं पहिलं होतं. आता इकडं याकडे दाखवलं 22-23 मग 22-23ला राज्याला भाटाचा खर्च 4452 ठेवला आणि तिकडून 2040 आला म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आला. आता त्याच्या तिकडचे वाढले. आम्ही जी जाहीर सांगतो कानगाव येथे शेतकरी आक्रोश कृती समिती येथे मार्गदर्शन करताना शिवाजी नाना नानखिले, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर पठाणे. प्रत्येक वर्षी म्हणजे ह्या भागाला दुष्काळ पडला तर तिथं मी भागाला तुम्हाला पैसे दिलेले असायचे त्या तिथं महाराष्ट्रातले रिपोर्ट जायचा की या भागात कांद्यावर दुष्काळ पडलाय यावर्षी काय तिथं आपल्याला वाटायला येणार नाही. महाराज काय करत होते ते कांद्यावर सगळं कर्ज माफ करा आणि त्याला नव्याने परत बी महाराजांची ती उभी करण्यासाठी त्याला आणि करतोय. ही महाराजांची लागवड होती म्हणून महाराजांच्या काळात एकही आत्महत्याचा इतिहास लिहिलेला नाही. मोगलांच्या काळात किंवा नाही, इंग्रजांच्या काळात थोड्या होत्या पण या स्वातंत्र्यात आत्महत्या शेतकऱ्याच्या वाढल्या, बाकीच्या कुणाच्याच नाही. बाकीच्या होत असत्या पण ते कुणाच्या असत्या. आता ते काल तुम्ही सरपंच वाचला तिकडे डोक्याला गोळी घालून काय बरगे काय बरगे सरपंच त्या हा समाज